हाय हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. तर आज माझ्या वेट लॉस जर्नीचा डे 5 आहे. आज दिवसाची सुरुवात गरम पाण्याने केली. आज नेहमीसारखं वजन चेक नाही केलं, कारण की कसं आहे, कन्सिस्टन्सी महत्त्वाची. वजन काट्याच्या आकड्यांच्यापेक्षा कन्सिस्टन्सी महत्त्वाची असं मला तर वाटतं. तर 10:15च्या दरम्यान, 10च्या नंतरच मी माझं पहिलं स्नॅक घेतलं. पूर्णपणे तो प्रोटीनचा बाऊल होता. त्यात थोडेफार भिजवलेले शेंगदाणे, भिजवलेली मूग, 2 बदाम आणि सोयाबीन होते. तर प्रोटीन, आजपासून मी यात प्रोटीन ॲड करायचा प्रयत्न करते माझ्या डाएटमध्ये. प्रोटीन का बरं महत्त्वाचं असतं? कारण की कसं आहे, आपला शरीर बिल्ड होण्यासाठी जे मसल्स लागतात ते प्रोटीनमुळे होतात. त्यासाठी प्रोटीन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 1:30च्या दरम्यान मी माझं लंच घेतलं. भाकरी, एक कुडकुडीत अशी भाकरी घेतली, गरम गरम कुरकुरीत अशी भाकरी घेतली, मोडून घेतली. मधलाच साईज होता, जास्त मीडियम साईजची भाकरी होती. त्याच्यानंतर डाळ कांदा, मसुराच्या डाळीचा डाळ कांदा आणि दही आणि कांदा, एवढंच माझं साधं सोपं आणि घरचं जेवण होतं, लंच होतं. माझा प्रयत्न हाच आहे की घरचं संतुलित आणि पोट भरून मी खावं. खरं सांगायचं तर, तुम्हाला जर खरं सांगायचं तर माझ्या वजनात असा खूप मोठा फरक नाही दिसत आहे. पण हा जी प्रोसेस माझी सुरू आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे. रोज ना थोडी थोडी जरी प्रोग्रेस झाली तरी ती मला महत्त्वाची वाटते. का? कारण की कसं आहे, रिझल्ट आपल्याला यायला लवकर येईल किंवा रिझल्ट यायला उशीर पण लागेल. पण तुम्ही तुमच्या प्रोसेसवरती ट्रस्ट करा, प्रोसेसवरती विश्वास ठेवा. प्रोसेस ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला तर एक वाटतं. पण खरं सांगू का, आजच्यापर्यंत म्हणजे डे 5पर्यंत आल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की वजन कमी करणं म्हणजे फक्त कमी खाणं नाही आहे, पण ती आपली लाईफस्टाईल बदलणं पण आहे. मग खरं सांगायचं तर कसं होतं, पूर्वी मला जेव्हा भूक लागायची ना तेव्हा मी काही पण कसं पण कधी पण खायचे. पण आता मी चेक करते की मला खरंच भूक लागली आहे का, की मी उगाचच नुसतं काहीतरी खाते. कारण की कसं आहे, ह्या 5 दिवसात खरं सांगायचं तर मला माझ्यामध्ये थोडाफार फरक जाणवतो आहे. मला गोड खावंसं वाटतं, पण मी थोडाफार माझा पोर्शन जो आहे तो कंट्रोल करायचा प्रयत्न करते. मला माहिती आहे की माझं परफेक्ट डाएट फॉलो नाही होत आहे, मी थोडंफार करत पण नाही आहे, माझ्याकडून पण काही चुका होतात. पण दुसऱ्या दिवशी मी पुन्हा माझी स्वतःची गाडी ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करते. माझं एम फक्त वेट लॉस करणं असं नाही आहे, पण हेल्दी जगणं, हेल्दी राहणं हे पण आहे. तर तुमच्यापैकी माझे हे जे व्हिडिओ बघून जर कोणी वेट लॉस करत असेल तर तुमचं करंट वेट, आत्ताचं तुमचं वजन आणि तुमचं टार्गेट वेट किती आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खरं सांगायचं तर तुमच्या कमेंट वाचून ना मला खरंच खूप मोटिवेशन मिळतं. आणखीन एक गोष्ट सांगायची तर डे 1 जो होता माझ्या व्हिडिओचा, मला खरंच खूप भीती वाटत होती. पण आता डे 5पर्यंत मी आली आहे ना, तर मला खरं सांगायचं तर स्वतःवर विश्वास वाटतं. माझा अजून खूप मोठा प्रवास बाकी आहे, मला अजून खूप पुढं जायचं आहे. पण स्वतःवरती विश्वास आहे माझा आणि प्रोसेसवरती विश्वास आहे माझा. त्याच्यानंतर 7:30 वाजता मी माझं डिनर घेतलं. डिनरमध्ये अर्धी भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी होती. आणि मेन म्हणजे त्यात मी तूप घातलं होतं, 2 चमचे तूप घातलं होतं. शेंगदाण्याची चटणी म्हणजे कशी, शेंगदाण्याचं कूट होतं, 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट, त्यात थोडंसं तिखट, मीठ आणि वरनं 2 चमचे फक्त तूप घेतलं होतं मी. बस एवढंच माझं रात्रीचं डिनर होतं. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.